अकोला जिल्ह्यातील आले गावात विहिरीतून निघत आहे गरम पाणी। ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण। अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील आले गावात एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे। गावातील एका खासगी विहिरीतील पाणी सलग 3 दिवसांपासून स्पर्शाला उबदार लागत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे। त्यामुळे गावात कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेमागील नेमके कारण काय याबाबत चर्चा रंगल्या आहेत। मात्र याबाबत अद्याप कोणत्याही शासकीय यंत्रणेने अधिकृत खुलासा केलेला नाही। पातूर तालुक्यातील आलेगाव येथील अरुण मुर्तडकर यांच्या मालकीच्या विहिरीतील पाणी गेल्या 3 दिवसांपासून सतत उबदार लागत असल्याचे सांगितले जात आहे। ही विहीर पिण्याच्या आणि घरगुती वापरासाठी नियमित वापरली जाते। विशेष म्हणजे विहिरीतील मोठ्या प्रमाणात पाणी उपसल्यानंतर झऱ्यातून पुन्हा भरून आलेले पाणीही उबदारच असल्याचा दावा विहीर मालकांनी केला आहे। ही माहिती गावात पसरताच अनेक नागरिकांनी विहिरीवर धाव घेत प्रत्यक्ष पाण्याची पाहणी केली। या अनोख्या घटनेमुळे ग्रामस्थांनी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा GSDA आणि आरोग्य विभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन विहिरीतील पाण्याचे तापमान, गुणवत्ता आणि भूगर्भीय कारणांची शास्त्रीय तपासणी करावी अशी मागणी केली आहे। तज्ज्ञांच्या मते भूगर्भातील पाण्याच्या प्रवाहातील बदल किंवा स्थानिक भूगर्भीय रचनेमुळे अशी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र यामागील नेमके कारण शास्त्रीय तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे। 3 दिवसापासून आमच्या घरामध्ये पाणी गरम येत आहे। जुनी विहीर 50 वर्षापूर्वी आमची विहीर जुनी आहे, पण इतक्यामध्ये काही आढळलं नाही। पण या 3 दिवसामुळे आमच्या विहिरीमध्ये पाणी गरम येत आहे। या भू विभाग यांनी भाग घ्यावे। आमच्या घरी एक खूप पूर्वी काळापासून विहीर आहे। त्या विहिरीत गरम पाणी झालेले आहे। त्यामुळे आम्हाला खूप भीती वाटावीशी वाटत आहे। त्यामुळे तुम्ही संबंधित विभागाला कळवावी की आमची हे कार्यक्रम आम्हाला तुम्ही आमचा मागणी पूर्ण करावी अशी आमची विनंती आहे।